केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे। श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटचा स्फोट झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला जाऊन भेट देण्याची शक्यता आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यामध्ये स्फोट झाला, त्यामध्ये अधिकाऱ्यांसह काही सर्वसामान्य सिव्हिलियनचा मृत्यू झालाय, 9 लोकांचा मृत्यू झालाय, तर 29 जण जखमी झाले। या भीषण स्फोटामध्ये हा स्फोट नक्की कशाने झाला याच्या संदर्भात माहिती मिळवली जात आहे आणि आता जी नवीन माहिती मिळते त्याच्यामध्ये हा स्फोट काही घातपात तर नाही ना असा देखील प्रश्न निर्माण होतो, कारण जेव्हा अमोनियम नायट्रेटने स्फोट होत असतो तेव्हा त्याच्याशी डिटोनेटर किंवा फ्यूजची गरज असते आणि असं नसताना असं म्हटलं जातंय की फॉरेन्सिक टीम पोहोचली होती नमुने गोळा करण्यासाठी, त्याच वेळेस हा स्फोट झालेला आहे। त्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता की नक्की कशाने झालेला आहे आणि याच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचत आहेत याची आणि त्याचबरोबर ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, या घटनेची माहिती घेतील, यामध्ये नक्की घातपात तर नाही ना याची माहिती घेतल्यानंतर कारवाई केली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की हरियाणातील फरीदाबाद या ठिकाणच्या डॉक्टर मुझम्मिल गणईच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली ती स्फोटकं जम्मू काश्मीर मधील पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली तर ही सर्वच ठेवण्यात आली त्याचा काही भाग होता, याचा देखील तपास केला जात आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता हा जो स्फोट झालेला आहे हा नक्की कशाने झालेला आहे, स्फोटकं घेत असताना अचानक अशा प्रकारचा स्फोट कशामुळे झाला हा एक प्रश्न आहे, किंवा याच्या मागे घातपात आहे का, कारण जैश ए मोहम्मदने या सगळ्या संदर्भामध्ये एक जबाबदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे। मात्र या संदर्भात अधिकृत पुष्टी जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे या स्फोटाच्या सगळ्याच्या संदर्भामध्ये ह्या व्हाईट कॉलर दहशतवादाच्या मॉड्यूलच्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे त्या सगळ्या याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठका देखील घेत आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ते आता जम्मू काश्मीरला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्या ठिकाणी ते अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।